काल आपण हायड्रोकार्बन्स बघत असताना आपल्याला न्यूमॅन प्रोजेक्शन, स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन हे कॅरेक्टर सांगितलं. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये वेगवेगळ्या आपल्याला लाईफ्समध्ये LNG, LPG, CNG हे गॅस कसे युजफुल होतात ते आपण बघितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर स्ट्रक्चर, टेट्राहेड्रल जॉमेट्री ही सुद्धा आपण एक्सप्लेन केली कार्बनची. ओके, आता आज जो पार्ट बघतोय आपण, जो ऑलरेडी मी शिकवलेला आहे की नॉमेनक्लेचर मध्ये कॉमन नेम्स तुम्हाला माहिती आहेत, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन वगैरे येणार. परंतु ज्या वेळेला एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर्स जर तुम्ही एखाद्या मॉलिक्युलचं जर काढायला लागला, म्हणजेच बघाशी कालच्या लेक्चरला बघितलं आपण पेंटेन. आता पेंटेनचं स्ट्रक्चर आपण आयसो पण काढू शकतो, निओ पण काढू शकतो आणि एन पेंटेन पण काढू शकतो, हे लक्षात ठेवा. मग अशा वेळेला ज्या वेळेला आयसोमेरिक कॅरेक्टर्स येतात त्यावेळेला आयसोमेरिक कॅरेक्टर्स मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द सेम बट स्ट्रक्चरली इट इज अ डिफरंट. आणि त्यामुळं कॉमन नेम्स हे आपल्याला बऱ्याच वेळेला तेवढ्या प्रोव्हाइड करता येत नाही. कॉमन नेम मध्ये कसं होतं, एन, निओ, आयसो, टर्ट, सेक इथपर्यंत आपल्याला कॉमन नेम्स देता येतात, म्हणजे हे प्रिफिक्सेस यूज करून. ओके, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला जर तुम्ही बघितलं, जर तुम्ही आयसोमेरिझम्स ह्या कॅरेक्टर्स मध्ये जर बघितलं तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 6 असतील तर आपल्याला 8 स्ट्रक्चर्स, म्हणजे हेक्झेन असेल तर 8 स्ट्रक्चर्स बघायला येतील, हेप्टेन असतील तर 18 येतील, ऑक्टेन असेल तर 35 येतील. ह्या पद्धतीनं मी तुम्हाला 10, म्हणजे डिकेन असतील तर 75 येतील आणि 15 कार्बन जर असतील तर 1543 एवढं स्ट्रक्चर्स आपल्याला त्याची बघायला मिळतात. हे असं आपण बघितलं असते. 9 असेल तर 81 येतील. ह्या अशा पद्धतीनं आपल्याला कॅरेक्टर्स आपण बघितलेले होते. 9 असताना 81 नाही, 9चं कमी येईल तुम्हाला, कारण का 10चं 75 येत असतील तर 9चं काय 81 येणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आयसोमेरिझम हा मेजर पार्ट आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला नॉमेनक्लेचर मध्ये IUPAC नॉमेनक्लेचर इंट्रोड्यूस झालं. हे ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे बेसिक प्रिन्सिपल्स मध्ये. परंतु अल्केन मध्ये हा परत पार्ट येतो म्हणून आपल्याला सांगायला लागणार आहे. यामध्ये आपण पहिल्यांदा बघतो कंटिन्युअस, लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन सिलेक्ट करायची, पेरेंट हायड्रोकार्बन काढायचा, दॅट इज नंबर 1. लोएस्ट पॉसिबल नंबर द्यायचा ज्या वेळेला सबस्टिट्यूटेड चेन असेल किंवा सबस्टिट्यूटेड ग्रुप असतील तर. तिसरं आपल्याला बघायचं आहे, जर समजा सिमिलर सबस्टिट्यूएंट ग्रुप्स आर प्रेझेंट असतील तर डाय, ट्राय, टेट्रा हे प्रिफिक्सेस यूज करायचे. आणि जर डिफरंट सबस्टिट्यूएंट ग्रुप असतील, अल्काइल ग्रुप असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची. समजा इक्वल लेंथ मध्ये जर आपल्याला पर्टिक्युलरली इक्वल लेंथ असलेला जर स्ट्रक्चर्स बघायला मिळाले असतील, 2 चेन तुम्ही सिलेक्ट केल्या आणि दोन्हीही इक्वल लेंथच्या असतील तर एवढं लक्षात ठेवा की तिथं मॅक्झिमम नंबर ऑफ साइड चेन ही आपल्याला इम्पॉर्टंट येणार आहे. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट येईल. मग पहिलं जर तुम्ही बघितलं, पहिलं स्ट्रक्चर, तर ह्याच्यामध्ये बघा आता 1, 2, 3, 4, 5, 6 असं तुम्ही घेणार किंवा 1, 2, 3, 4, 5, 6. मग जर सरळ आहे 6 तर आपण सरळ चेन सिलेक्ट करतो, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणून तुमचं सरळ चेन घेतली तर ह्याचं नाव येतंय हेक्झेन. ओके, मग आता बघा 1, 2, 3, 4, 5, 6. आता इकडनं जरी घेतलं तरी काय येईल बघा, 1, 2, 3, 4, 5. म्हणजेच डावीकडून, म्हणजे उजवीकडून जर डावीकडे घेतलं तर बघा दुसऱ्या दोन्हीकडनंही तुम्हाला घ्यायचं आहे, हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहेच. इकडे घ्या 1, 2, 3, 4, 5. आता बघा 5 आणि 3 म्हणजे 8 येणार आणि इथं 2 आणि 4 6 येणार. म्हणून आपण काय करतो, डावीकडून उजवीकडचं नंबरिंग हे आपण सिलेक्ट करतो, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून नंबरिंग देत असताना डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे द्यायचं आणि लोएस्ट नंबरिंग जे येतं ते बघायचं, ते येणार आहे डावीकडून उजवीकडे. मग आता 2 वरती मिथाइल आहे,
4 वरती पण मिथाईल आहे. मग सांगितलं जर सिमिलर ग्रुप जर असतील तर 2 ग्रुप सिमिलर आहेत, मग आपण काय करणार 2,4 डाय मिथाईल. आता बघा 2 आणि 4 मध्ये हायफेन दिला आणि ह्यामध्ये पर्टिक्युलरली नंबर आणि वर्ड्स मध्ये आपण हायफेन डॅश दिला आणि इथं कॉमा दिला आणि मग आपण नाव दिलं 2,4 डाय मिथाईल हेक्सेन. हे लक्षात ठेवा. आता पुढचे बघा इथं 1 2 3 4 5 अशी सिलेक्ट केली किंवा बघा 1 2 3 4 5 6 7 असं येणार. म्हणजेच लक्षात घ्या इथे हे CH2 असणार आहे. तर हे असं तुम्ही घेणार राजानो. बघा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे नंबरिंग देताना 1 2 हा 3 4 5 6 7 आणि हा 2 वरती आपल्याला हा सबस्टिट्यूएंट ग्रुप बघायला मिळणार आहे जो प्रोपाईल ग्रुप आहे. हे लक्षात ठेवा. मग हे आपण उजवीकडून डावीकडे लोएस्ट पॉसिबल नंबर दिलं. इकडनं जर घेतलं तर काय होईल बघा 1 2 3 4 5 6 6 वरती येतं. मग 2 लोएस्ट आहे का 6 लोएस्ट आहे तर 2 लोएस्ट आहे म्हणून डावीकडून घेतलं. मग आपण चेन सिलेक्ट करताना सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन हे कॉर्नर एक अवेलेबल आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या वेळेला. ओके इथं 1 2 3 4 5 स्ट्रेट चेन मध्ये 5 येतं आणि हे असं आपण एक कॉर्नर घेतल्यानंतर 7 येतात. म्हणजे नंबर ऑफ कार्बन शुड बी अ मॅक्झिमम. आणि मग इथं येणार तुमचं नाव हेप्टेन. ओके आणि काय येईल 2 वरती येईल 2 प्रोपाईल हेप्टेन. आणि हा फायनल अल्काइल ग्रुप आणि हेप्टेन हे 1 वर्ड अपीयर व्हायला पाहिजे. हे आपण दुसरं बघितलं. आता तिसरं बघा तुम्ही नंबरिंग देत असताना इथं 1 2 3 4 5 6 7 असं देऊ शकाल किंवा बघा 1 2 3 4 5 6 येणार. त्यामुळे ही चेन काढून टाकणार. सरळ घेतली तर 1 2 3 4 5 6 त्या दोन्ही पण गेल्या. इथं बघा 1 2 3 4 5 6 7 असं येईल किंवा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजेच तुमची चेन ही अशी सिलेक्ट होणार. हे लक्षात ठेवा लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये. आणि मग ज्या वेळेला तुम्ही त्याचं नंबरिंग देता त्यावेळेला बघा इथनं नंबरिंग द्या 1 2 हा 3 हा एक ग्रुप येणार. हा एक ग्रुप येणार 1 2 3 हा 4 हा 5 हा 6 7 आणि 8 आणि हा एक ग्रुप येणार. म्हणजेच आपल्यावरती 3 आणि 5 ला 2 ग्रुप आहेत. म्हणजे 3 अधिक 5 8 येणार. इकडनं करा बघू तुम्ही 1 2 3 4 5 आणि 6 येणार. म्हणजे 4 आणि 6 10 होतील. म्हणून डावीकडून उजवीकडं म्हणजेच तुमचा इथं मॅक्झिमम नंबर ऑफ चेन किती आहेत ऑक्टेन येणार. ओके इथं 3 वरती 2 मिथाइल ग्रुप आहेत म्हणून 3-3 डाय मिथाइल असा तुम्ही लिहिणार. आणि हा आहे इथाइल हा ग्रुप आहे. म्हणजेच मग अल्फाबेटिकली पहिला कोण येणार राजानो तर इथाइल येणार. म्हणून तुम्ही तो किती नंबर वरती आहे 5 वरती आहे. मग लिहिणार तुम्ही 5 इथाइल. ओके 3-3 डाय मिथाइल ऑक्टेन असं तुमचं काय येईल IUPAC नॉमेनक्लेचर येईल. आता इथं बघा 1 2 3 4 5 6 7 सरळ आलं. इकडे घेतलं 1 2 3 4 5 6 7 इकडे घ्या 1 2 3 4 5 6 7 असं जर घेतलं बघा हा तुम्ही सगळीकडनं 7 येतंय. म्हणून मग पहिल्यांदा आपण असं वर्कआउट करूया. हे असं जर वर्कआउट केलं तर तुम्हाला 1 2 आणि ही तिसरी तेवढी साइड चेन बघायला मिळेल. बघा हा एक ही दुसरी साइड चेन आणि ही तिसरी साइड चेन बघायला मिळेल. हे टोटल आहे बरं का साइड चेन टोटल CH3 एवढं. परंतु जर तुम्ही स्ट्रेट चेन सिलेक्ट केला तर 1 2 ही 3 आणि 4 ही 4 साइड चेन येतात. म्हणजे ज्या वेळेला इक्वल लेंथ येते त्यावेळेला लक्षात घ्या इक्वल लेंथ येते त्यावेळेला नंबर ऑफ साइड चेन शुड बी अ मॅक्झिमम. म्हणून इथं सरळ स्ट्रेट चेन मध्ये आपल्याला बघायला मिळतं. मग तुम्ही नंबरिंग
ज्या वेळेला देता त्यावेळेला लक्षात घ्या लोएस्ट पॉसिबल नंबरिंग हा 1 2 3 4 5 6 7 म्हणजेच 2 अधिक 3 अधिक 4 4 आणि 3 7 आणि 2 9 इकडनं घेतलं आणि 3 हा 5 ओके म्हणजे इकडनं 1 2 3 4 5 6 ओके 6 येणार आहे आणि म्हणून इथं आपल्याला जास्त प्रमाणात उजवीकडून डावीकडं लोएस्ट पॉसिबल येत नाही, डावीकडून उजवीकडं लोएस्ट पॉसिबल येतं. मग आता इथं बघा इथं एक मिथाइल ग्रुप आहे, हा इथाइल आहे, हा परत मिथाइल आहे आणि हा प्रोपाइल आहे. हे 4 ग्रुप बघायला मिळतात. मग पहिल्यांदा अल्फाबेटिकली इथाइल पहिला म्हणून तुम्ही नाव लिहिणार इथं 3 इथाइल. मग मिथाइल घेणार किती वरती आहेत 2 आणि 5 वरती 2-5 काय आहे डाय मिथाइल ओके आणि 4 वरती आहे 4 प्रोपाइल हेप्टेन. आपल्याला हे नाव येईल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता तुम्हाला हे स्ट्रक्चर दिलेलं आहे CH3CC2H5. ज्या वेळेला असं स्ट्रक्चर येतील C2H5 चं त्यावेळेला लक्षात घ्या हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. फक्त ह्या C2H5 करताना काय करायचं इथं CH2 आणि CH3 घ्यायचं म्हणजेच नंबर ऑफ कार्बन. जर तुम्ही इथं C2H5 घेतला तर तुम्ही काय करता ही अशी चेन सिलेक्ट करता 1 2 3 कारण का इथं आपल्याला वाटतं 3 आहेत म्हणून. तर हे C2H5 ची जर फोड केली तर CH2 CH3 म्हणजे हीच लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन येणार आहे. म्हणजेच 1 2 3 4 असं तुम्ही घेणार. हे C2H5 चं आपण काय केलं पर्टिक्युलरली बायफर्गेशन केलं CH2 आणि CH3 मध्ये. मग नाव काय येईल बघा इथं 2 वरती आहे 2 डाय मिथाइल 2 डाय मिथाइल ब्युटेन हे तुमचं नाव येईल. आता इथं बघा C2H5 आहे C2H5 आहे C2H5 आहे C3H7 आहे. मग ह्याच्यासारखं CH2 CH3 सारखं करा म्हणजेच बघा हा C इथं आपण घेतो CH3 CH2 इथं घ्या CH2 CH3 दोन्हीकडे आहे. इथं मग CH2 हा CH3 आणि इथं C3H7 येईल CH2 CH2 CH3. मग इकडनं घेतलं तर काय होईल बघा 1 2 3 4 5 इकडे घेतलं तर 1 2 3 4 5 6 आणि म्हणून आपण स्ट्रेट चेन घेतली 1 2 3 आणि इकडे घेतलं तर 1 2 3 4 येणार म्हणून 4 5 6 म्हणजेच 3 वरती 2 इथाइल ग्रुप आहेत हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमचं नॉमेनक्लेचर काय येईल 3 डाय इथाइल हेक्झेन हे तुमचं नाव येईल हे लक्षात घ्या. आणि म्हणून परत एकदा सांगतो सगळ्यांनी IUPAC नॉमेनक्लेचर हे महत्वाचं येतं हे लक्षात ठेवा. आता हे IUPAC नॉमेनक्लेचर दिलेलं आहे बरोबर आहे हे आपण आता बघितलेलं आहे. आता पुढचा पार्ट काय येतो तुम्हाला त्याच मध्ये मी तुम्हाला सांगितलं की IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये लोएस्ट पॉसिबल नंबर द्यायचा, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन काढून पेरेंट हायड्रोकार्बन घ्यायचं, त्याच्यानंतर इक्वल लेन्स मध्ये आहे का बघायचं, डाय ट्राय टेट्रा हे बघायचं किंवा अल्फाबेटिकल ऑर्डर हे सुद्धा कॅरेक्टर्स बघायचे. परंतु आपल्याला बऱ्याच वेळेला काय दिलं जातं तर असं स्ट्रक्चर दिलं जातं म्हणजेच नाव दिलं जातं IUPAC नाव दिलं जातं म्हणजेच तुम्हाला असं दिलं बघा 2,2,4 ट्राय मिथाइल पेंटेन असं जर तुम्हाला दिलं तर हे IUPAC नाव आहे. हे ना तुम्हाला स्ट्रक्चर काढा म्हणून सांगतात 2,2,4 ट्राय मिथाइल पेंटेन. मग आता हे स्ट्रक्चर्स काढायचं म्हणजे नेमकं काय करायचं बघा. पहिल्यांदा हा वर्ड बघायचा जो पेरेंट हायड्रोकार्बन आहे तो म्हणजे पेरेंट अल्केन पेंटेन. मग काय करा 5 कार्बन घेऊन घ्या 1 2 3 4 आणि 5 झालेला आहे. मग आता उजवीकडून मोजा किंवा डावीकडून मोजा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. उजवीकडून 2 म्हणजे 1 आणि हा 2 हा वरती CH3 येणार मिथाइल इथं CH3 मिथाइल येईल. आता 2,2,4 म्हणजे 1 2 3 4 म्हणजे इथं मिथाइल ग्रुप येणार. आता हे लिहून घेतलं
बाकीच्याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा. आता ह्या कार्बनची एकानं झाली आहे म्हणजे इथं CH3 येणार. इथं बघा 1 2 3 4 झाले म्हणजे इथं H येणार का? येणार नाही. ह्याची CH2 करायला पाहिजे तुम्हाला, कारण का 1 2 झालेले आहेत आणि 2 हायड्रोजन न करायचे आहे. ह्याची एकच करायची आहे आणि ह्याची 3 न करायची आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करून आपल्याला बघता येतं, हे लक्षात घ्या. आता पुढचा तुम्हाला विचारला जातो 3 इथाइल 5 मिथाइल, ओके, असं विचारलं 3 इथाइल 5 मिथाइल हेप्टेन असं जर तुम्हाला दिलं तर आपण काय करायचं? परत हेप्टेन म्हणजे 7 काढून घ्या. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 असं काढून घेतलं तर पहिल्यांदा 3 इथाइल 1 2 3 इथाइल म्हणजे C2H5 टाका. ओके, 5 मिथाइल 1 2 3 4 5 हा CH3 टाका. आता मग बघा ह्याला व्हॅलेन्सी एक कार्बन सॅटिस्फाय झालेली आहे म्हणजे 3 व्हॅलेन्सी राहिलेली आहे म्हणून तिथं तुम्ही हायड्रोजन 3 टाका. इथं हे ना एका कार्बन आणि दुसऱ्या कार्बन झाला सेकंडरी झालाय म्हणून इथं 2 हायड्रोजन टाका. इथं 1 2 3 झाले म्हणजे 1/4 CH येणार. ह्याचं परत CH2 येणार. इथं बघा 1 2 3 झाले म्हणजे हा CH येणार, हा CH2 येणार आणि हा CH3 येणार, असं लक्षात ठेवा. किंवा तुम्हाला असं विचारलं जातं पर्टिक्युलरली निओहेक्झेन ह्याचं स्ट्रक्चर काढा म्हणून सांगतील. निओहेक्झेन, आता निओ हे नाव काय आहे तर कॉमन नेम आहे. कॉमन नेम म्हणजे तुमच्या त्या स्ट्रक्चर मध्ये 6 कार्बन असले पाहिजेत. मग हा तुमचा CH3, दुसरा CA, ओके, दुसरा C. आता दुसऱ्या कार्बनला 2 मिथाइल ग्रुप म्हणजे हा CH3 आणि हा CH3 झालं. म्हणजे तुमचे टोटल कार्बन किती झाले बघा 1 2 3 4. ओके, आता चौथा कार्बन येईल हा CH2 1 2 3 4 हा पाचवा CH2 आला आणि 6वा CH3 आला. हे निओहेक्झेनचं स्ट्रक्चर होय, हे लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला हे पर्टिक्युलरली IUPAC कॉमन नेम वरून स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चर वरून IUPAC, मग ह्याला तुम्ही IUPAC देऊ शकता का नाही बघा. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर. म्हणजेच जे आपण स्ट्रक्चर्स बघितले, ओके, कॉमन नेम्स IUPAC हे कॅरेक्टर्स बघितलं बाळांनो. ओके, आणि त्याच्याच IUPAC वरून स्ट्रक्चर, कॉमन नेम वरून स्ट्रक्चर, IUPAC वरून स्ट्रक्चर्स बघितलं आणि स्ट्रक्चर्स वरून IUPAC नेम कसं द्यायचं हे पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी केलेली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच हायड्रोकार्बन्स पार्ट मध्ये मी परत क्लासिफिकेशन घेतलं, दॅट इज नंबर 1. नंबर 2 आपल्याला न्यूमॅन प्रोजेक्शन, स्टॅगर्ड कॅरेक्टर हे घेतलं, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तिसरा जो कॅरेक्टर आहे तो जर तुम्ही बघितलं तर पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये बॉन्ड लाईन फॉर्म्युला घेतला. ओके, दॅट इज नंबर 1. नंबर 2 बॉन्ड लाईन फॉर्म्युला घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट जो येतो तो म्हणजेच लक्षात घ्या की स्टॅगर्ड न्यूमॅन प्रोजेक्शन घेतलं. वेज फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी घेतलेला आहे. ओके, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर्स पण बघितलं. IUPAC चे रूल्स पुन्हा सांगितले, कॉमन नेम्स काय सांगितले तुम्हाला आणि का पर्टिक्युलरली IUPAC नेम कसं द्यायचं हे पुन्हा आपण शिकलेलो आहे. पुन्हा त्याची उजळणी करून घेतलं, रिवाइज कॅरेक्टर करून घेतलं. नॉट ओनली दॅट, IUPAC दिल्यानंतर IUPAC नेम दिल्यानंतर स्ट्रक्चर्स कसं काढायचं आणि स्ट्रक्चर्स वरून IUPAC कसे काढायचे हे सुद्धा आपण बघितलं. फक्त आता एकच कॅरेक्टर जे राहिलेलं आहे ते म्हणजेच बघा तुम्हाला असा बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिला जातो. ओके, हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आणि हे असं दिलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिल्यानंतर ह्या बॉन्ड लाईन वरून तुम्हाला विचारलं जातं पहिल्यांदा मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करा. मॉलिक्युलर फॉर्म्युला, दॅट इज नंबर 1. नंबर 2, हाऊ मेनी सिग्मा बॉन्ड्स आर प्रेझेंट अँड गिव्ह IUPAC नेम. असं 3 कॅरेक्टर्स विचारले जातात. आता तुम्ही बघा आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला हा नंबर 1 1
हा 2 3 4 5 6 7 हे आपण घेतलं, 7 घेतलेले आहेत, बरोबर आहे ना. म्हणजेच तुमचा कार्बन येणार आहे हा 1 2 3 4 5 6 7 घेतलं आपण. एवढं 7 घेतल्यानंतर 2 वरती एक अशी आडवी फक्त दिलेली आहे बघा, म्हणजे तिथं CH3 ग्रुप येणार. 1 2 3 4 वरती 1 2 3 4 वरती ही लाईन जी आहे दोन्हीला आरपार जाते, म्हणजे इथं एक CH3 ग्रुप 1 2 3 4 CH3 आणि CH3 इथं येणार राजानो. आणि बघा 1 2 3 4 ओके, म्हणजे इथं 1 2 3 4 5 6 6 वरती 1 2 3 4 5 6 आणि मग इथं तुम्हाला CH2 CH3 म्हणजेच हे येणार. आणि मग आता तुम्ही हे करा, CH3 इथं येणार CH, इथं येणार CH2, इथं येणार C, इथं CH2, इथं CH आणि इथं CH3 असं कॅरेक्टर येणार. आणि मग मॉलिक्युलर फॉर्म्युला काढा. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला काढताना नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे C12 झालं. ओके, आता हायड्रोजन बघा, C12 म्हणजेच C म्हणजेच 12 दोन्ही 24 अधिक 2 26 C12 H26 आहे का बघा. आपण हायड्रोजन बघूया, 3 3 6 1 7 2 9 9 3 12 12 आणि 3 15 15 आणि 2 17 17 18 18 18 आणि 5 23 18 आणि 5 23 आणि 3 26 म्हणजे ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आला C12H626 हा आपण केला. आता हाऊ मेनी सिग्मा बॉन्ड्स आर प्रेझेंट. आता ह्याच्या करता काय करायचं राजानो, एक लक्षात ठेवा, हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे असं काढायचं रे. CH हा H हा H1 हा तुमचा H इकडं, हा C इथं H हा H हा H असं काढायचं पहिल्यांदा. कारण का ह्या स्ट्रक्चरचं तुम्ही स्ट्रक्चराइज्ड फॉर्म मध्ये रूपांतर करून घ्या राजानो. ओके, त्याशिवाय सिग्मा बॉन्ड कळणार नाहीत. म्हणजे पहिल्यांदा, नंतर मग डायरेक्ट काढता येते. मग मी कसं म्हणणार, इथं 3 3 6 असं करत काढू शकतो मी इथं. ठीक आहे. आता हा CH2 हा H हा H, परत इथं CH वरती येणार, हा C इथं एक H इथं एक H इथं 3 H येणार, 1 2 आणि इथं खालती 3 आणि इथं परत 3 H 1 2 3. मग आपण आता बघूया, नंबरिंग देऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 ओके, हे 18 19 20 21 22 हा 23 24 हा 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 37 सिग्मा बॉन्ड येणार. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हे तुम्हाला सरळ बॉन्ड लाईन फॉर्म्युला देतात आणि त्याचं डॉटेड स्ट्रक्चर्सचं म्हणजे बॉन्ड लाईन फॉर्म्युल्याप्रमाणे मॉलिक्युलर फॉर्म्युला हाऊ मेनी सिग्मा बॉन्ड्स आणि IUPAC विचारलं जातं. ह्यात जर डबल बॉन्ड असतील तर डबल बॉन्ड सुद्धा तुम्हाला विचारलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्या पद्धतीचे कॅरेक्टर्स तुम्हाला विचारले जातात परीक्षेकरता. ओके, CET JEE मध्ये सुद्धा, पर्टिक्युलरली CET मध्ये विचारू शकतात. ठीक आहे, JEE आणि नीटला हे विचारत नाहीत. हे इम्पॉर्टंट महत्वाचं कॅरेक्टर्स येतात, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता पुढचा जो आपण पार्ट बघणार आहोत, ज्याला आपण प्रिपरेशन्स मेथड काय बघणार आहोत, प्रिपरेशन मेथड हे आपल्याला बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. प्रिपरेशन मेथड. आता ही जी प्रिपरेशन्स मेथड आहे हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, हे लक्षात घ्या. आणि प्रिपरेशन्स मेथडला सगळ्यांनी लक्षात ठेवा, होमोलोगस सिरीजचा पार्ट आहे, हे तुम्ही डोक्यात घेऊन
होमोलोगस सिरीजचा पार्ट आहे हे लक्षात घेऊन ह्या प्रिपरेशन्स मेथडकडं बघायचं आहे. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो. ओके, आता मग इथं आपण जरा पर्टिक्युलरली प्रिपरेशन्स मेथड करत असताना लक्षात घ्या, म्हणजेच जे मिथेनला असेल, जे इथेनला प्रिपरेशन्स मेथड असेल, तीच तुम्हाला प्रोपेन ब्युटेन ह्याला बघायला मिळणार आहे. डिफरंट मेथड असणार नाही, हे डोक्यात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. मग पहिली जी प्रिपरेशन्स मेथड आहे ज्याला आपण हायड्रोजिनेशन ऑफ अल्कीन, हायड्रोजिनेशन ऑफ अल्कीन, ओके, हे म्हटलं जातं. म्हणजेच ऍडिशन ऑफ H2 गॅस in presence of catalyst, आणि हा कॅटॅलिस्ट NiPT/PD किंवा रॅनी निकेल असं घेतलं जातं. Ni म्हणजे रॅनी निकेल, हे लक्षात ठेवा. आता हायड्रोजिनेशनलाच आपल्याला म्हटलं जातं, पर्टिक्युलरली अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून तयार केलं जातं. हायड्रोजिनेशन ऑफ अल्कीन म्हणजेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पासून आपण तयार केलेलं असतं, हे लक्षात ठेवा. आणि इथं आपल्याला PT/PD जे आहे यांचं फाईनली पावडर फॉर्म मध्ये आपण घेतो, आता ह्यातला जो रॅनी निकेल आहे तो लक्षात ठेवा. रॅनी निकेल म्हणजे काय लक्षात घ्या. इट इज alloy of 50% nickel and 50% aluminium leaches out in NaOH म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन मध्ये आपल्याला हे कॅरेक्टर बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि ह्याचं टेम्परेचर जे आहे त्यावेळेला टेम्परेचर हे साधारणपणे हिट आउट केलं जातं 523 केल्व्हिनला, म्हणजेच हाय टेम्परेचरला ही रिॲक्शन कॅरीड आउट केली जाते. म्हणजेच हा तुमचा पहिला अल्कीन CH2 डबल बॉन्ड CH2 ज्याला आपण इथिन म्हणतो, ओके, प्लस पर्टिक्युलरली H2 गॅस. तुम्ही इथं NiPT किंवा PD घ्या, हाय टेम्परेचर म्हणा, ओके, हाय टेम्परेचर, ओके, किंवा रॅनी निकेल म्हणा, रॅनी निकेल घ्या, हाय टेम्परेचर घ्या. ते टेम्परेचर साधारण 523 केल्व्हिन एवढं येतं, एवढं लक्षात ठेवा. मग आता इथं काय होतं, ह्यातले जे दोन हायड्रोजन आहेत, एक हायड्रोजन इथं येतो आणि दुसरा हायड्रोजन हा इथं येतो आणि तुम्हाला CH3 म्हणजेच अल्केन म्हणजेच इथेन तयार होतं. काय तयार होतं? इथेन तयार होतं. म्हणून हायड्रोजनेशन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ अ कॅटॅलिस्ट NiPT/PD रॅनी निकेल म्हणतात. आणि ही रिॲक्शन्स हाय टेम्परेचरला केली जाते. मग हा तुमचा CH3CH डबल बॉन्ड CH2 ह्याला प्रोपीन म्हणतात. बघा दोन्ही रिॲक्शन्स, परत H2 गॅस. आता एरो वरती हे सगळं सेमच कंडिशन राहणार आहे, वेगळं राहणार नाही. परंतु जे दोन हायड्रोजन आहेत, एक हायड्रोजन इथं येईल आणि एक हायड्रोजन इथं लागेल आणि तुमचा तयार होईल प्रोपेन तयार होईल. हे लक्षात ठेवा, प्रोपेन तयार होईल. आता ही जी रिॲक्शन आहे कॅटॅलिस्ट, पर्टिक्युलरली कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये आपल्याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सचं पर्टिक्युलरली कन्व्हर्जन हे अल्केन मध्ये होतं. आता ह्याच रिॲक्शनला हायड्रोजनेशन ऑफ अल्कीन म्हणजेच कॅटॅलिटिक रिडक्शन, कॅटॅलिस्ट जो असतो त्याला आपण कॅटॅलिटिक रिडक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. कॅटॅलिटिक
रिडक्शन असं सुद्धा नाव आहे. हायड्रोजनेशन ऑफ अल्कीन म्हणजेच कॅटॅलिटिक रिडक्शन म्हणजेच ऍडिशन ऑफ H2 गॅस इन प्रेझेन्स ऑफ अ कॅटॅलिस्ट. आणि त्याचंच पर्टिक्युलरली जर तुम्ही नाव बघितलं, पर्टिक्युलरली कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन जे आपण बघितलं आता, कॅटॅलिटिक रिडक्शन म्हणजेच हे येतं कॅटॅलायटिक हायड्रोजनेशन. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन हे जर घेतलं तुम्ही तर कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन मीन्स, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन मीन्स ह्याचं नाव येतं सॅबिटर सँडरनेस रिॲक्शन असं म्हटलं जातं. सँडरनेस रिॲक्शन हे आपल्याला बघायला मिळतं. ही लक्षात ठेवा, ही पहिली प्रिपरेशन्स मेथड आहे. पहिल्या प्रिपरेशन्स मेथड मध्ये लक्षात घ्या, हायड्रोजनेशन ऑफ अल्कीन ज्याला आपण कॅटॅलिटिक रिडक्शन म्हणतो किंवा कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये ऍडिशन ऑफ H2 गॅस इन प्रेझेन्स ऑफ अ कॅटॅलिस्ट NiPT/PD हा आपण यूज करतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला रॅनी निकेल सुद्धा यूज केलं जातं. परंतु हे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन किंवा कॅटॅलिटिक रिडक्शन हे हाय टेम्परेचरला कॅरीड आउट केलं जातं आणि हायड्रोजन जे H2 गॅस जो आहे तो ऍड होतो. हे 9 नाही आहे बरं का, हे गॅसचं हे आहे गॅस G. ओके, हे लक्षात ठेवा, तो ऍड होतो इन प्रेझेन्स ऑफ अ कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट कसे घ्यायचे? फाईनली पावडर्ड एक्सेप्ट रॅनी निकेल. कारण रॅनी निकेल काय आहे? इट इज अलॉय ऑफ 50% Ni and 50% अल्युमिनियम लिचेस आउट इन NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन मध्ये. आणि ह्या कॅटॅलिटिक हायड्रोजनेशनचं नाव आहे ज्याला आपण सँडरनेस रिॲक्शन्स म्हणतो. हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर काय आहे तर तुमचा अल्कीन तयार होतो. इथिन पासून अल्कीन आहे म्हणून सगळ्यात महत्वाचं मिथेन कांट बी प्रिपेयर्ड. हे तुम्ही मिथेन प्रिपेअर करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. बाय धिस प्रोसेस हे इम्पॉर्टंट पहिलं कॅरेक्टर येतं. आता दुसरी जी रिॲक्शन येते प्रिपरेशन्स मेथड्स मध्ये ज्याला आपण रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड म्हणतो. रिडक्शन ऑफ किंवा फ्रॉम अल्काइल हॅलाइड हे लक्षात ठेवा. पुढची जी कॅरेक्टर येतं, पुढचं जे आहे फ्रॉम अल्काइल हॅलाइड म्हणजे प्रिपरेशन मेथड नंबर 2 जी आहे ती महत्वाची कॅरेक्टर्स येणार आहेत. ओके, प्रिपरेशन्स मेथड नंबर 2 जी आहे ती येणार आहे फ्रॉम अल्काइल हॅलाइड. आता ह्यालाच काय म्हणतात? रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड. लक्षात ठेवा. आता हे जे रिडक्शन आहे, रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड हे जे केलं जातं हे 2 प्रकारानं केलं जातं. रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड एक पहिलं मेथड यूज केली जाते पर्टिक्युलरली बाय युझिंग Zn विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl. ह्यानं तुम्हाला रिडक्शन केलं जातं. ह्याच्यामध्ये आपल्याला नॅसंट हायड्रोजन मिळतो. दॅट इज नंबर 1. नंबर 2 जे आहे पर्टिक्युलरली Zn विथ कॉन्सन्ट्रेटेड म्हणू नका, इथं डायल्यूट HCl घ्या आणि पहिला हा यूज केला जातो. किंवा ZnCu. ओके, काय केलं जातं? ZnCu हे कपल इन अल्कोहोल. ओके, हे तरी यूज केलं जातं करता तर रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड करता. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा. आणि तिसरा जो आहे ज्याला आपण कॅटॅलायटिक रिडक्शन म्हणतो. इन प्रेझेन्स ऑफ NiPT अँड PD हे तुम्ही करू शकता. हे लक्षात ठेवा. मग
आता अल्काइल हॅलाइड हे रिप्रेझेंट केलं जातं RX न. काय रिप्रेझेंट केलं जातं? RX न रिप्रेझेंट केलं जातं. मग पहिल्यांदा आपण बघूया पहिलं रिॲक्शन RX, म्हणजे ज्याला आपण अल्काइल हॅलाइड म्हणणार. आता तुम्हाला माहिती आहे ट्वाइस H घ्यायचं इथं आणि ॲरो वरती काय लिहायचं? Zn प्लस डायल्यूट HCl असं लिहायचं. थोडंसं हिटिंग हे लागतं, रिक्वायर्ड आहे. ओके, किंवा करा किंवा करू नका, नुसतं Zn विथ डायल्यूट HCl म्हणा. आता काय होतं बघा, ह्यातला जे 2 हायड्रोजन आहेत, एक हायड्रोजन काय करतो? ह्याला रिप्लेस करतो आणि इथं RH तयार होतं. हे अल्केन हा हायड्रोजन रिप्लेस केला आणि हा X या दुसऱ्या बरोबरीत जाऊन HX तयार होतो. म्हणजेच हायड्रोजन हॅलाइड तयार होतं. हायड्रोजन हॅलाइड तयार होतं. म्हणजेच तुम्ही इथं CH3Cl किंवा CH3Br हे जर घेतलं म्हणजे मिथाइल क्लोराईड किंवा मिथाइल ब्रोमाइड हे घेतलं. ओके, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही इथं R फक्त चेंज करायचा आहे. मिथाइलच्या जागी इथाइल टाका किंवा इथाइलच्या जागी प्रोपाइल टाका, आयसोप्रोपाइल टाका, काही टाका. फक्त हे आता तुमचं ऍज इट इज ट्वाइस H इथं राहणार आहे, इथं पण ट्वाइस H राहणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि ॲरो वरती Zn विथ डायल्यूट HCl ऍज इट इजच राहणार आहे. तयार काय होणार आहे इथं? CH3H म्हणजे CH4. बघा, यातला एक HCl ला रिप्लेस करणार आहे. ओके, आणि तुम्हाला तयार होते अल्केन, म्हणजे इथं तयार होईल मिथेन आणि तयार होईल HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, आणि इथं तयार होईल मिथेन प्लस HBr असं तयार होईल. किंवा तुम्ही इथं C2H5Br घेतलं म्हणजे इथाइल ब्रोमाइड घेतलं किंवा इथाइल क्लोराईड घेतलं, हे ट्वाइस H न घेतलं बाळानो, हे असं घेतलं तर तुम्हाला इथं येईल C2H6 आणि HBr म्हणजेच हा मिथेन आणि हा इथेन तयार होईल. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो ज्याला आपण रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड्स म्हणतो. आता ह्या अल्काइल हॅलाइड्स मध्ये रिॲक्टिव्हिटी बघितलं तर आयोडीन ग्रेटर दॅन ब्रोमीन ग्रेटर दॅन क्लोरीन ही अशी आपल्याला रिॲक्टिव्हिटी बघायला मिळते. रिॲक्टिव्हिटी कोणाची जास्त आहे? आयोडीन म्हणजे अल्काइल आयोडाइड. अल्काइल आयोडाइड ग्रेटर दॅन ब्रोमाइड अँड ब्रोमाइड ग्रेटर दॅन क्लोराईड, हे असं आपल्याला बघायला मिळतं पर्टिक्युलरली अल्काइल हॅलाइडच्या संदर्भात. ओके, आता तुम्ही जर ह्याच रिॲक्शन्सला जर तुम्ही बघितलं, हे सगळे रिॲक्शन्स बघितले आपण. आता बाय युझिंग Zn डायल्यूट HCl घेतलं की नाही राजानो मी. आता फक्त काय करतो, हा ॲरोवरचा फक्त हे सगळं पुसतो, हा ॲरो फक्त काढतो आणि इथं लिहितो ZnCu इन अल्कोहोल. ओके, हे ZnCu इन अल्कोहोल. ओके, इथं सुद्धा तुम्हाला नॅसंट हायड्रोजनच मिळणार आहे, म्हणजे जो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये येतो त्याला नॅसंट हायड्रोजन म्हणतो, जस्ट प्रिपेअर्ड आहे. रिॲक्शनचा पॅटर्न सेम आहे. RX प्लस 2 नॅसंट हायड्रोजन अल्केन मिळणार, हायड्रोजन हॅलाइड मिथेन इथेन हे मिळणार. ह्याच्यामध्ये परत अल्काइल आयोडाइड ग्रेटर दॅन ब्रोमाइड ग्रेटर दॅन क्लोराईड हे कॅरेक्टर येईलच, हे लक्षात ठेवा. मग ज्या वेळेला तुम्ही पर्टिक्युलरली एक्सप्लेनेशन देता त्यावेळेला काय सांगता? मिथाइल क्लोराईड when it is reacted with a hydrogen atom in presence of ZnCu in alcohol or Zn with a dilute HCl, alkane is formed. हे एवढंच तुम्हाला पाहिजे. मग अल्केनचं नाव मिथेन येईल, इथेन येईल, प्रोपेन येईल, कुठलाही येईल तो पार्ट. आता तिसरं जो आहे कॅटॅलिटिक रिडक्शन म्हणतो आपण. आता कॅटॅलिटिक रिडक्शनला काय करायचं? हे ट्वाइस H काढायचं, हे बाकीचं सगळं काढायचं. ओके, फक्त इथं काय लिहायचं? H2 गॅस टाकायचं, Ni आणि PT म्हणायचं. इथं ट्वाइस H2 ट्वाइस H2 ट्वाइस H2. ओके, हिट आउट हे सगळं सेम येणार, म्हणजे हिट आउट हिट आउट हिट आउट
सेम येणार आणि प्रॉडक्ट काय तयार होणार, सेमच प्रॉडक्ट तयार होणार आहे, फक्त डिफरंट कंडिशन आपण अप्लाय करतो एवढं तुम्ही लक्षात ठेवा. काय करतो आपण, डिफरंट कंडिशन अप्लाय करतो. आणि म्हणून रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड हे जर तुम्ही बघितलं तर रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड 3 प्रकारानं करतो, परंतु तुमच्या पुस्तकात, बोर्डाच्या पुस्तकात ही इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे बाय युझिंग Zn विथ डायल्यूट HCl. ही जी आहे ह्या दोन्हीही रिॲक्शन्स आपल्याला JEE, CET आणि नीट कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढचा जो आपण बघतो प्रिपरेशन्स मेथड्स मध्ये, पर्टिक्युलरली प्रिपरेशन्स मेथड मध्ये ज्याला आपण वुड्स रिॲक्शन्स म्हणतो. काय म्हणतो आपण, ज्याला वुड्स रिॲक्शन असं कॅरेक्टर येतं. ओके. रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड नंतर, आता रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइडच्या अगोदर, वुड्स रिॲक्शनच्या अगोदर आणखीन एक रिॲक्शन्स महत्वाची येते, ते म्हणजेच डिकार्बॉक्सिलेशन. डिकार्बॉक्सिलेशन हे लक्षात ठेवा. ही रिॲक्शन तुमच्या बोर्डाला नाही आहे, परंतु JEE ला आहे. पूर्वीच्या सिलेबस मध्ये डिकार्बॉक्सिलेशन पार्ट ऑफ द बोर्ड होतं, आता नाही आहे, परंतु आपल्याला हे बघावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. डिकार्बॉक्सिलेशन कुणाचं बघा, हा डिकार्बॉक्सिलेशन ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. कार्बॉक्सिलिक ऍसिडचं, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिडचं डिकार्बॉक्सिलेशन केलं जातं. आता सोडियम सॉल्ट म्हणजेच कसं बघा, हा तुमचा RCOOH आहे, हे 2 टाइम्स घ्या, हा Na मेटल घ्या 2Na न, तर काय होतं, हा हायड्रोजन रिप्लेस होतो Na न, आणि तुम्हाला RC डबल बॉन्ड ONA प्लस H2 गॅस रिलीज होतो, आणि ह्यालाच म्हणतात सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड म्हटलं जातं. मग हा जो RCO डबल बॉन्ड ONA आहे, आता हा RC डबल बॉन्ड ONA हा पर्टिक्युलरली इन प्रेझेन्स ऑफ NaOH विथ CaO. आता मिक्सचर कोणाचं, NaOH प्लस CaO ला सोडा लाईम म्हणतात. काय म्हणतात ह्याला, सोडा लाईम म्हणतात. आणि हे 3:1 ह्या कॅरेक्टर्स मध्ये घेतलं जातं सोडा लाईमनं, आणि हिट आउट केलं जातं. आता काय होतं बघा राजानो. ओके. आता ह्यामध्ये हिता असा बॉन्ड ब्रेक होतो, ह्या इथं H मध्ये इथं बॉन्ड ब्रेक होतो, हा H ह्या इथं येतो R कडं, आणि तुम्हाला तयार होतं इथं RH तयार होतं, म्हणजेच अल्केन तयार होतं. प्लस हा एक Na, हा एक Na मिळून झाला Na2, आणि हा C, हा एक 2, आणि हा O Na2CO3. बघा, हा एक Na, हा एक Na2 झाला, हा C1 2, हा 1 2, आणि हा तिसरा O Na2CO3, म्हणजेच हा मेटॅलिक कार्बोनेट आहे. ओके. म्हणजे सोडियम कार्बोनेट म्हणतात ह्याला. काय म्हणतात, सोडियम कार्बोनेट. म्हणजेच जर फ्रॉम रिॲक्शन CO2 or metallic carbonate are obtained, that is called decarboxylation. ओके. म्हणजे डिकार्बॉक्सिलेशन म्हणजेच काय, इट इज द रिॲक्शन इन विच either carbon dioxide or metallic carbonate is going to be obtained, is called as a decarboxylation म्हटलं जातं. मग आता इथं काय करतो मी, अल्काइल ग्रुपच्या जागी CH3 टाकतो, CH3C डबल बॉन्ड O Na प्लस NaOH CaO असणार आहे, हिट आउट करा. ह्याला सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड
असं म्हटलं जातं. त्याचंच नाव येतं सोडियम ऍसिटेट. ओके, आता ह्याला हिट आउट केलं की CH4 आणि तुम्हाला Na2CO3 ऍज इट इजच मिळणार आहे. हे मिथेन तयार होईल, हे लक्षात ठेवा. काय तयार होईल? मिथेन तयार होईल. हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर येतं. हे डिकार्बॉक्सिलेशन ऑफ सोडियम सॉल्ट हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. ही रिॲक्शन्स फक्त बघून घ्या. थर्ड प्रिपरेशन or fourth preparation is that by using reactive metal. आता रिॲक्टिव्ह मेटल म्हणजेच पर्टिक्युलरली Na मेटल घेतलं जातं. ओके, आता हा जो Na मेटल घेतला जातो, तर Na मेटल ज्या वेळेला येतं हा हायली रिॲक्टिव्ह आहे आणि म्हणून आपल्याला इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर हे रिॲक्शन्स कॅरीड आउट केली जाते. त्याला DE म्हटलं जातं. DE म्हणजे ड्राय इथर. आता ड्राय इथर हा सॉलिड नसतो किंवा गॅशियस कंडिशन मध्ये नसतो. ड्राय इथर हा लिक्विड असतो. ड्रायचा अर्थ असा आहे की देर इज नो प्रेझेन्स ऑफ अ मॉइश्चर or a water molecule. Removal of a water molecule, removal of a moisture पासून जे लिक्विड इथर मिळतं त्यामध्ये वॉटर मॉलिक्यूलचा किंवा मॉइश्चरचा प्रेझेन्स नसतो, त्याला आपण ड्राय इथर हे म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. मग ह्यामध्ये काय होतं? सोडियम हा जो आहे पर्टिक्युलरली अल्काइल हॅलाइड रिॲक्टेड with sodium metal, okay, in presence of dry ether. ओके, अल्केन आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच हे जर तुम्ही घेतलं इथं असं RX प्लस ट्वाइस Na प्लस RX, ओके, आणि इथं ड्राय इथर घेतलं तर काय होतं? हा X आणि हा X बाहेर पडतो आणि तुम्हाला इथं R म्हणजेच अल्केन तयार होतं आणि प्लस ट्वाइस NaX तयार होतं. म्हणजेच काय बघा, हा CH3Br प्लस ट्वाइस Na प्लस CH3Br. आता CH3Br म्हणजेच तुम्हाला माहिती आहे मिथाइल ब्रोमाइड. ओके, हे लक्षात ठेवा. आता हा मिथाइल ब्रोमाइड असं जर घेतलं तर तुम्हाला काय होणार? हा CH3 आणि हा CH3 एकत्र येणार म्हणजे CH3 म्हणजेच इथेन तयार होईल अँड प्लस ट्वाइस NaBr तयार होईल. एवढं लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. ओके, आता त्याच्याऐवजी मी फक्त असं लिहिलं ट्वाइस C2H5Cl प्लस ट्वाइस Na ड्राय इथर. हीच रिॲक्शन आहे, फक्त इथं C2H5 प्लस ट्वाइस NaCl तयार होईल. हा आहे इथाइल क्लोराइड. मग इथाइल क्लोराइड घ्या, इथाइल ब्रोमाइड घ्या किंवा कुठलंही घ्या तर तुम्हाला हे असं तयार होईल. हे लक्षात ठेवा. आता इथं काय आहे? दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ वुड्स रिॲक्शन. या रिॲक्शनचं नाव काय येतं? वुड्स रिॲक्शन. म्हणजेच Na मेटल बरोबरची रिॲक्शन्स केली की ज्याला वुड्स रिॲक्शन म्हणतात. आणि इव्हन नंबर कार्बन कंटेन अल्केन प्रोड्यूस even number of carbon contain alkane produced by this method. Okay, and yield is very high. म्हणजे yield म्हणजे आपल्याला त्याचा उतारा, yield म्हणजे उतारा म्हणजे जास्त पर्सेंट मध्ये इव्हन नंबर ऑफ कार्बन येतं. आणि this reaction बघा, this reaction
not useful for odd number carbon contain alkane. आता हे असं का आहे तर लक्षात घ्या, ह्यामध्ये जर तुम्ही आता CH3Br हा घेतला प्लस C2H5Br असं घेतलं आणि प्लस Na मेटल घेतलं आणि ड्राय इथर घेतलं तर काय होतं, CH3Br ह्यामधला CH3 आणि CH3 चा मॉलिक्यूल एकत्र येतो, म्हणजेच हा पर्टिक्युलरली थ्राइस CH3 थ्राइस C2H5 आणि 6 Na हे घ्यायचा, म्हणजे CH3 एकत्र येतील, C2H5 एकत्र येतील आणि CH3 येईल आणि 6 NaBr तयार होईल. म्हणजेच मिथेन हा इव्हन नंबरचा आहे, ब्युटेन सॉरी मिथेन नव्हे, हा येणार इथेन, इथेन हा ब्युटेन हा प्रोपेन तयार होतील. म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, ज्या वेळेला ऑड नंबर कार्बन जर करायचा झाला, म्हणजेच मिथाइल ब्रोमाइड काय घेतलं तुम्ही, मिथाइल ब्रोमाइड आणि इथाइल ब्रोमाइड घेतलं आणि त्याच्यापासून अल्केन करायचा झाला ऑड नंबर म्हणजे प्रोपेन 3 कार्बन असलेला, तर प्रोपेनचा इल्ड कमी येतो कारण हे दोन्हीही मेजर प्रॉडक्ट येतात, हा मायनर मध्ये येतो. कुठला, प्रोपेन ऑड नंबर कंटेनिंग असलेला, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला ही जी रिएक्शन्स विथ रिएक्टिव्ह मेटल Na बरोबर रिएक्शन करतो, ज्याला आपण वुड्स रिएक्शन म्हणतो, ही रिएक्शन इव्हन नंबर कंटेन असलेला अल्केन, इव्हन नंबर ऑफ कार्बन कंटेन असलेला अल्केन प्रोड्यूस करण्याकरता ही रिएक्शन यूज केली जाते, नॉट फॉर ऑड नंबर कंटेन अल्केन करता. हे लक्षात ठेवा. मेजरली आपल्याला इव्हन नंबरच मिळतं, हे लक्षात घ्या. मग ह्याच्यामध्ये जे सगळ्यात महत्वाचं लिमिटेशन्स काय आहेत, लिमिटेशन्स लक्षात घ्या. तर पहिला, नो मिथेन प्रोड्यूस्ड, नो मिथेन प्रोड्यूस्ड, दॅट इज नंबर 1. नंबर 2, not useful for odd number carbon contain alkane. ओके, हे लक्षात ठेवा. आणि तिसरं जे कॅरेक्टर येतं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, Zn metal is used, Zn metal used, then it is known as Frank-Land reaction. काय नाव येतं ह्याचं नाव, फ्रँक-लँड रिएक्शन म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. फक्त Na च्या ऐवजी Zn मेटल टाका, म्हणजेच हीच रिएक्शन्स कॅरीड आउट होईल, त्यालाच आपण फ्रँक-लँड रिएक्शन्स म्हणतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो बाय युजिंग रिएक्टिव्ह मेटल लाईक Na मेटल ज्या वेळेला आपण रिएक्ट करतो, हा हायली रिएक्टिव्ह आहे, म्हणून इन प्रेझेन्स ऑफ अ ड्राय इथर ही आपण रिएक्शन्स कॅरीड आउट करतो. अल्काइल हॅलाइड ज्यावेळेला रिॲक्ट होतो Na मेटल बरोबर, त्यावेळेला अल्केन तयार होतं. ह्यामध्ये ह्या Na मेटल बरोबर ज्यावेळेला अल्काइल हॅलाइडची रिएक्शन होते त्याला वुड्स रिएक्शन म्हणतात. आणि इव्हन नंबर ऑफ कार्बन कंटेन अल्केन हा प्रोड्यूस होतो, परंतु ऑड नंबर कंटेन अल्केन हे प्रोड्यूस होत नाहीत. जरी आपण तयार केलं तरी मेजरली आपल्याला इथेन, ब्युटेन ह्यासारखे मेजर इव्हन नंबर कार्बन असलेले अल्केन प्रोड्यूस होतात. ऑड नंबर असलेला प्रोपेन हा मायनर येतो. आणि म्हणून ह्याचे जर लिमिटेशन्स जर बघितले, नो मिथेन इज प्रोड्यूस्ड, नॉट युजफुल फॉर ऑड नंबर कंटेन कार्बन, आणि Zn मेटल जर यूज केलं तर त्याच रिएक्शनला फ्रँक-लँड रिएक्शन म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आता इथं जी रिएक्शन आहे ही रिएक्शन इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स मध्ये येतं. हे वुड्स रिएक्शन हा महत्वाचा पार्ट लक्षात ठेवा. ओके, आता पुढची जी एक मेजर रिएक्शन जी आहे ती आपण तेवढी बघूया आणि मग
आपल्याला ती रिॲक्शन्स म्हणजेच फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट कशी रिॲक्शन येते, ज्याला आपण फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट अशी रिॲक्शन म्हटली जाते, हे लक्षात ठेवा. पुढची जी रिॲक्शन आहे प्रिपरेशन्स मेथड म्हणजे फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट. फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट ह्यालाच RMGX म्हणतात. RMGX आता कसं तयार होतो बघा. हा तुम्हाला RX माहिती आहे. RX म्हणजेच अल्काइल हॅलाइड. त्याच्याबरोबर रिॲक्शन्स करा Mg मेटलची. ओके, तुम्हाला मिळेल RMGX. ओके, ह्याला अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड म्हटलं जातं. आणि बेस्ट मॅग्नेशियम हॅलाइड म्हणजेच CH3MgI म्हणजेच मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड हा सगळ्यात बेस्ट घेतला जातो. आणि ज्यावेळेला रिॲक्शन ओके रिॲक्शन with Grignard's reagent always carried out in presence of a dry ether. ड्राय इथरनच केलं जातं. म्हणजेच हा RMGX प्लस HOH आणि ड्राय इथर हे घेतलं तर हिथं आपल्याला बॉन्ड ब्रेक होतो. हा H हिथं येतो, RH तयार होतं आणि हिथं MGX आणि OH तयार होऊन हिथं अल्केन तयार होतं. म्हणजेच इथं CH3MgI घेतलं, HOH घेतलं, ड्राय इथर घेतलं. ओके, हे माहिती आहे CH3MgI इथं लिहिलेलं आहे मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. खालती लिहायचं तयार होणार इथं CH4 आणि प्लस MgIOH मॅग्नेशियम आयोडाइड हायड्रॉक्साइड असं नाव येतं. हा कॉम्प्लेक्स फॉर्म येतो आणि मिथेन तयार होतं. म्हणजे कुठलाही अल्केन तुम्ही हे ड्राय पर्टिक्युलरली ग्रिग्नार्ड्स रिएजंटनं आपल्याला काय करू शकता, फॉर्म्युलेट करू शकता किंवा प्रोड्यूस करू शकता. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो. हे महत्वाचं आहे. म्हणजे ज्या ज्या आपल्या रिॲक्शन झाल्या त्या जर तुम्ही बघितल्या, पहिल्यांदा येईल कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन म्हणजेच हायड्रोजनेशन ऑफ अल्कीन. दुसरं रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड. तिसरी जी रिॲक्शन्स आहे ती म्हणजेच आपल्याला वुड्स रिॲक्शन्स Na मेटल बरोबर. चौथी डिकार्बॉक्सिलेशन. पाचवी ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ह्या मेजरली तुमच्या बोर्डाच्या पुस्तकातल्या रिॲक्शन्स आहेत. परंतु आणखीन ज्या अल्केनच्या प्रिपरेशनच्या मेथड्स आहेत त्या आपण उद्याच्या भागात बघायच्या आहेत. हे लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.